लातूरात काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसतायत। काँग्रेसचे नेते शिवराज चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना चाकूरकर यांनी भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे। दरम्यान चाकूरकरांच्या भाजपात येण्यामुळे आता काँग्रेस कितपत कमकुवत झाली आहे आणि भाजपला किती ताकद मिळाली आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। लातूरमध्ये काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा खिंडार। शिवराज चाकूरकरांच्या सुनबाईंच्या हाती कमळ। लातूरची भिस्त आता देशमुखांच्या खांद्यावर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। लातूरमध्ये अशोक चव्हाण, बसवराज पाटील आणि आता अर्चना चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करत अर्चना चाकूरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर देवेंद्र फडणवीसांनीही मराठवाड्यात मजबूत नेतृत्व मिळाल्याचं म्हटलंय। भाऊ हा वैयक्तिक निर्णय राजकीय प्रवासाचा, सामाजिक प्रवासातून राजकीय प्रवासाचं जे स्थित्यंतर आहे त्याचा माझा हा पहिला श्रीगणेशा आपल्या सर्वांच्या समोर आज होत आहे। मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय अमित शाह साहेबांचं, आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा साहेबांचं, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आणि सर्वात नॉट लास्ट बट नॉट द लीस्ट द मोस्ट देवेंद्र फडणवीस भाऊंचं। चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारचे मूल्यधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। लातूर लोकसभा मतदारसंघात चाकूरकर कुटुंबियांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे। शिवाय लोकाभिमुख राजकारणासाठी सुद्धा शिवराज चाकूरकर यांना ओळखलं जातं। म्हणूनच गेल्या 5 वर्षांपासून अर्चना चाकूरकरांना भाजपमध्ये आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न सुरू होते। भाजपकडून खासदार सुधाकर शृंगारे यांना लोकसभेसाठी सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून लिंगायत समाजातील उमेदवार शिवाजीराव काळगे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। लातूरमध्ये लिंगायत समाजाला आपल्या बाजूने करण्यासाठीच अर्चना चाकूरकरांना सोबत घेतल्याची चर्चा आहे। अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीनेही अर्चना चाकूरकरांना भाजपमध्ये आणण्यात यश आल्याचंही म्हटलं जाते। एकेकाळी विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर काँग्रेस नेत्यांचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख होती। पण लातूरची भिस्त आता फक्त देशमुख कुटुंबियांवर अवलंबून आहे। त्यामुळे लातूरच्या रिंगणामध्ये देशमुख बंधूंचा आणि काँग्रेसचा टिकाव लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, लातूर।